बघा मित्रांनो, इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करणार आहे आपण आज. तर आता इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्री मध्ये काही फॉर्म्युले लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले लक्ष द्या, हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहे आणि याचे ट्रिक सांगायला मी तुम्हाला. 1 प्लस कॉस एक्स 1 प्लस कॉस 2x 1 प्लस कॉस 4x 1 मायनस कॉस एक्स 1 मायनस कॉस 2x 1 मायनस कॉस 4x. बघा खूप मजा येते ट्रिग्नोमेट्री मध्ये, खूप सोपे प्रॉब्लेम. फक्त व्यवस्थित करा, फॉर्म्युले पाठ पाहिजे. आता बघा मित्रांनो, 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस 1 प्लस किंवा मायनस कॉस जर आलं तर काय करायचं? सगळ्यात पहिले काय करायचं? 2 घ्यायचं. 2 2 2 2 2 म्हणजे एक जरी आलं 1 प्लस कॉस आलं तर काय घ्यायचं? 2. 1 मायनस कॉस आलं तर काय घ्यायचं? 2. आणि अँगल हाफ करायचं. अँगल काय करायचं? हाफ करायचं. कशाचा? याचा 2x. त्याच्या आधी पहिले सांगतो. सॉरी. 1 प्लस कॉस आलं 1 मायनस कॉस आलं काय घ्यायचं? प्लस कॉस आलं प्लस कॉस तर कॉस स्क्वेअर घ्यायचं. प्लस कॉस आलं तर काय घ्यायचं? हा M1 ला पण सांगितलेलं आहे. प्लस कॉस आलं तर काय घ्यायचं? आणि मायनस कॉस आलं तर काय घ्यायचं? मायनस कॉस आलं तर काय घ्यायचं? आणि अँगल हाफ करायचं. अँगल हाफ करायचं. एक्स असेल तर काय करायचं? एक्स बाय 2. 2x असेल तर 4x असेल तर 2x. x असेल तर x बाय 2x असेल तर 4x असेल तर 2x. समजलं? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं जर दिलं 1 प्लस कॉस 8x. तुम्ही काय करता? 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 2 घेतात. प्लस कॉस आहे म्हणून आणि अँगल काय करता? ह्याच्यावर 10 ते 12 प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतात. आलं लक्षात? हा आता बघा, काही काही मेन फॉर्म्युले आहेत. हे तर झाले. आता बघा, वेगवेगळे शॉर्टकट्स असल्यामुळे घड्याळ आले. 1 प्लस कॉस 8x. आलं लक्षात? आता बघा, ह्याच्यानंतर आपले ट्रिग्नोमेट्रीचे काही फॉर्म्युले बघू आपण, जे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला जे येत नाही ते. हे पहा, कोसेक एक्स कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा असतं. आणि मूर्खांनो, हे फॉर्म्युले पाठ करा. जर हे फॉर्म्युले पाठ नाही केले तरच ट्रिग्नोमेट्री अवघड जातं आणि कुठेही पुढे ट्रिग्नोमेट्री आलं तर अडचण येते. एकदम एकदम सोप्या गोष्टीमुळे तुम्ही सोपं चॅप्टर मिस करता. आलं? साइन थिटा 1 आपलं कोसेक थिटा इज इक्वल टू काय असतं? 1 बाय साइन थिटा. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू काय असतं? 1 बाय कोसेक थिटा. 1 बाय कोसेक थिटा. नंतर कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. सेक थिटा याची अडचण येते म्हणून मी आताच सांगून राहिलो बरं. सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. नंतर टॅन थिटा. टॅन थिटाला काय लिहिता येतं? साइन थिटा बाय कॉस थिटा. टॅन थिटाला काय लिहिता येतं? साइन थिटा बाय किंवा 1 बाय कॉट थिटा. 1 बाय कॉट थिटा. आणि कॉट थिटाला काय लिहिता येतं? कॉस थिटा बाय साइन थिटा. आणि 1 बाय हे सगळ्यात महत्वाचे. पुढे तर मी जसं प्रॉब्लेम येईल तसं घेणाऱ्याचे फॉर्म्युले, पण हे सगळ्यात महत्वाचे. आणि 3 फंडामेंटल आयडेंटिटीज. हे मी नोट टाकतो. हे एक्झाम्पल घेतलं होतं पण हे नोट्समध्ये नाही आलं. म्हणजे कसं होईल तुम्हाला समजेल. आता बघा, 3 फंडामेंटल आयडेंटिटीज जर आपण एस-एस-सी बोर्डाला असेल तर ते 9वी ला पाहिलेले आणि सी ला असेल तर 10वी ला पाहिलेले. कोणते? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतं? 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतं? सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतं? कोसेक स्क्वेअर थिटा. याच्यावर आज आपण प्रॉब्लेम पाहणार आहे. बाकीचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले मी नंतर लिहून देईन. फास्ट लिहून घ्या. बघा, परीक्षेला आलेलेच तुम्हाला दाखवतो फॉर्म्युले प्रॉब्लेम, की 3 प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्रीचे कसे आलते.
इकडे बघा, हे लक्ष द्या इकडं. लक्ष द्या, परीक्षेला तिन्ही पेपरला 3 प्रॉब्लेम आलेले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, पहिलाच प्रॉब्लेम, आता ह्याच टाईपचे पहिले बघू आपण. हा प्रॉब्लेम पकडून ह्याच्यावर 10-15 प्रॉब्लेम घेतो मी. इकडे बघा, इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस टू एक्स. बघा, खूप सोपे टाईपचे प्रॉब्लेम आहे. प्रश्न पुन्हा एकदा लिहितो. हा आलेला आहे समर 25 ला आलेला आहे 2 मार्काला. हा, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस टू एक्स डीएक्स. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आता फॉर्म्युले झाले म्हणून असा नाही विचार करायचा की आपल्याला फॉर्म्युला येतो. हा, तर आता काय करायचं, आपण सगळ्यात पहिले परीक्षेला आहे असा विचार करू. डायरेक्ट फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? नाही. जर लक्ष तिकडे, हा, जर अंडर रूट नसतं तर डायरेक्ट फॉर्म्युला असला असता. हा, अंडर रूट आहे इथं. जर अंडर रूट नसतं तर 1चं इंटिग्रेशन घेता आलं असतं, एक्स कॉस टू एक्सचं घेता आलं असतं. पण इथं काय आहे, अंडर रूट आहे. तर अंडर रूट आल्यामुळे पहिले अंडर रूट हटाव, रूट हटाव मोहीम वापरायची. अरे, कधी पण रूट आलं तर रूट हटवायचं. आलं लक्षात? आपल्याला इथून रूट हटवायचंय. तर काय करायचं मित्रांनो, माझ्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 2 घ्यायचं. 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस काय घ्यायचं? 2 घ्यायचं. आणि प्लस कॉस असेल तर कॉस स्क्वेअर घ्यायचं. प्लस कॉस असेल तर काय घ्यायचं? आणि अँगल हाफ करायचा. 2x असेल तर dx. आय इज इक्वल. आता बघा मित्रांनो, हा, √2 वेगळं करू शकतो. √2 वेगळं करू शकतो. याचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. कॉस एक्स डीएक्स. समजलं? नाव आय इज इक्वल टू √2 ला बाहेर काढू, कॉन्स्टंट आहे, कॉस एक्स डीएक्स. तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं तरी चालतं. √2 जसाची तसं. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय? साइन एक्स प्लस सी. बघा आता सेम प्रॉब्लेम घेतो. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस टू एक्स. हा, 1 मायनस कॉस 1 मायनस कॉस 1 मायनस कॉस. आता रूट हटाव मोहीम माहिती आहे तुम्हाला, आता डबल सांगायची गरज नाही. 1 मायनस कॉस 1 मायनस कॉस 1 मायनस कॉस 2 घ्यायचं. आणि मायनस कॉस होतं साइन स्क्वेअर घ्यायचं. आणि 2x अँगल काय करायचं? एक्स. खूप सोपं आहे ट्रिग्नोमेट्री. रोजच्या रोज अभ्यास केला नाही तर याच्यासारखं अवघड काही नाही. √2 जसाची स्क्वेअर आणि रूट साइन एक्स डीएक्स. √2 ला बाहेर काढायचं. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स? मायनस कॉस एक्स प्लस, छापिंग व्हेरी केअरफुली, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स डीएक्स. हे लक्ष द्या मित्रांनो. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स डीएक्स. आता तुम्हाला सांगितलं रूट हटवायचंय, तर 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 2 घ्यायचं. कॉस स्क्वेअर घ्यायचं. अँगल हाफ करायचं. एक्स बाय, नीट लक्ष द्या, थोडा वेगळा प्रॉब्लेम. √2 बाहेर, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, कॉस एक्स बाय 2 डीएक्स. √2 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स बाय 2. √2 जसाची तसं. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स बाय 2? साइन एक्स बाय 2 अपॉन एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह पण घ्यावं लागल. लक्षात? कारण की नुसतं एक्स असलं असतं तर 1 असला असतं, पण ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. इथे एक्स बाय 2 आहे प्लस सी.
तर √2 जसंची तसं साइन x/2 अपॉन 1/2 प्लस सी. नंतर तसंच जर बघितलं अजून एक प्रॉब्लेम 1 मायनस कॉस एक्स dx I is equal to under root of 1 minus cos 1 minus cos 1 minus cos 2 sin square 2 sin square x by 2 dx I is equal to √2 ला बाहेर घ्यायचं √2 ला बाहेर घ्यायचं स्क्वेअर अँड रूट कॅन्सल साइन x/2 dx √2 जसंची इंटिग्रेशन ऑफ साइन x/2 काय आहे मायनस कॉस x/2 अपॉन मायनस 1/2 डायरेक्ट घेतलं तरी चालतं पण थोडं पद्धतशीर d/dx ऑफ x/2 प्लस सी तर मायनस √2 कॉस x/2 अपॉन 1/2 प्लस सी. व्हेरी क्लिअर.